माझ्या ताई दादा मैत्रिणींनो सगळ्यांना माझा नमस्कार. स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे राजवीरच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे प्रोग्राम. त्याच्यासाठी आज राजवीरला रेडी करून दिलं. आता निघाली आहे त्याला स्कूलला पोहोचवायला. बघा राजवीर आणि मी जात आहे. आज सांस्कृतिक भवनला जायचं आहे आम्हाला. तिथे राजवीरचा डान्स होणार आहे. आता राजवीर आणि मी ऑटो केलेला आहे. राजवीरची मामी आणि राजवीरचा भाऊ दर्श, आजी आलेली आहे. आम्ही सगळे सोबत ऑटोनी जात आहे. आता आम्ही सगळे पोहोचलो सांस्कृतिक भवनला. बघा मुलं कसे खेळायला लागले आहे. दर्श, राजवीर खूप छान एन्जॉय करत आहे. इथे खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. या डेकोरेशनचा पण मी व्हिडिओ काढून घेतला आहे. आणि बघा इथे फीडबॅक बोर्ड होता. इथे काही फीडबॅक आम्ही दिले कार्यक्रमानंतर आणि इथे फोटोग्राफ्स पण काढून घेतले. अशा प्रकारे मदर पॅरेंट्सचा आणि मुलांचा खूप छान असा डान्स झाला. डान्स हॉलमध्ये पण आम्ही काही फोटो क्लिक्स करून घेतले. राजवीरने आणि दर्शने खूप एन्जॉय केलं. हे राजवीरची मामी आहे, हे राजवीरची आजी आहे. बघा दर्शने खूप छान मस्त असं एन्जॉय केलं आज मुलांसोबत. लहान मुलांना असे कार्यक्रम खूप आवडतात. राजवीर आणि दर्शची खूप छान अशी बॉन्डिंग आहे. मदर पॅरेंट्सचा डान्स खूप छान होता आणि मदर्सला अशी अपॉर्च्युनिटी मिळाली, त्यामुळे सगळेच खूप जास्त खुश होते. बघा आता आम्ही परत जायला निघालो आहे. राजवीर पण खूप हॅप्पी आहे. खूप छान डान्स झाला राजवीरचा पण आणि ओव्हरऑल कार्यक्रम पण खूप छान झाला. राजवीर आणि दर्श बघा खूप छान असे खेळत आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर आता आम्ही परत जायला निघालो आहे. खूप छान मस्त असा कार्यक्रम झाला. दर्श खूप एन्जॉय करत आहे. बघा दर्शचं खेळणं काही संपलेलं नाही आहे. त्याची काही घरी जायची इच्छा नाही आहे. बघा आम्ही ऑटो केला. आता पुन्हा परत जायला निघालो आहे. आता राजवीरची मामी, आजी सगळे आम्ही सोबत परत जायला निघालो आहे. आताच ऑटोतून उतरलो आणि आता थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहे. माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांनी माझा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. घरी आल्यानंतर आम्ही काही राजवीरचे फोटोग्राफ्स पण काढून घेतलेले आहेत. माझा राजवीर खूप छान अशा पोज देतो. वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत त्यांनी आणि मस्त आम्ही फोटोग्राफ काढून घेतले राजवीरचे.